नमस्कार, मी सुनंदन लेले. रविवारी एक जरा आम्हाला गुगली पडला. बोल्ड अँड ब्युटिफुल असं आम्ही कार्यक्रमाचं नाव ठेवलं आणि टेक्नॉलॉजीनेच आम्हाला बोल्ड केलं. पण काळजी नाही. क्रिकेटने आम्हाला हे शिकवलं, की अशा अडचणींना घाबरायचं नाही. तोंड द्यायचं, त्याच्यातनं मार्ग काढायचा आणि पुढे सरकायचं. तुम्हाला मी माझ्या Facebook लाईव्हमध्ये बऱ्याच वेळेला सांगितलं होतं, की मी पक्का कानसेन आहे. आणि या कानसेन असण्याचा मला क्रिकेट पत्रकार असण्या एवढाच आनंद आणि अभिमान आहे. कारण जेवढे एखाद्या काय म्हणतात त्याला क्रिकेटर बरोबर बसताना, उठताना, गप्पा मारताना, त्याच्याबरोबर हिंडताना, फिरताना मला जशी नशा चढते, तशीच नशा मला कलाकार सोबत असताना वाटतं. आणि मी खरंच सांगतो, जेव्हा कलाकार माझ्या सोबत असतात, तेव्हा मला एक मस्त फिलिंग येतं. मला श्रीमंत झाल्याचं फिलिंग येतं. आजही मला तेच फिलिंग येतंय. कारण माझी एक मैत्रीण माझ्या सोबत आहे. रश्मी, कशी आहेस तू? अरे मी मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त, एकदम मस्त. तर तुमच्याकडे बघूनच इतकंसं छान वाटतं आणि फुल ऑफ लाईफ आणि कमाल वाटतंय मला. नाही, पाहिजेच, पाहिजेच. मस्त रहो मस्ती में असं आमचं आयुष्य असतं आणि आपण सगळ्यांनी तसं ठेवलं पाहिजे. अडचणी काय, चांगल्या गोष्टी, तशा वाईट गोष्टी, ही एक फेज असते, येते करेक्ट. जाते. त्यामुळे त्याच्यात अडकून पडायचं नाही. अ, रश्मी, तसं बघायला गेलं तर तुझं गाणं मी ऐकलं होतं. होय. परंतु आपली भेट मात्र मजेदार ठिकाणी हो मजेदार म्हणजे कारणासाठी झाली होती. मला तर ते खूपच सरप्राईज होतं. कारण की मी माझ्या छोट्या मुलाला घेऊन बागेत गेले होते आणि अचानक सुनंदन लेले कॉलिंग आणि म्हटलं अरे बापरे हे काय. आणि म्हणजे आपलं जे एक ते कनेक्ट झालं आपोआपच पहिल्या फोन मध्येच की आपण एकदमच असे स्ट्रेंजर आपण होतो कधी असं वाटलंच नाही. आणि तुमचा तो धमाल कार्यक्रम ज्याच्यामध्ये तुम्ही मला एक छोटासा पार्ट करून घेतलं आणि बापरे म्हणजे माझ्यासाठी तर फारच एक मोमेंट होती. आणि मला आठवते की वाडेश्वरला भेटायचं ठरलं होतं आणि मी नेमकी वेगळ्याच वाडेश्वरला जाऊन उभी होते आणि तुम्ही FC रोडच्या वाडेश्वरला. पण म्हणजे माझा वेंधळेपणा मी तिथेही दाखवून दिला. पण तरी तुम्ही फार गोड आहात आणि एप्रिल फुल आपलं ते मस्त होतं, कारण आपण एप्रिल अरे FOOL च्या ऐवजी FULL केलं होतं. हो. आणि एवढी वाईड व्हरायटी होती त्या कार्यक्रमात. म्हणजे एक पात्री प्रयोग, ते वैभवदादाच्या कविता, शर्वरीताईचा डान्स, गाणी तर म्हणजे कमालच होतं ते. सगळंच फार मस्त जमून आलं होतं. यावर्षी एप्रिल फुलनी आपल्याला एप्रिल फुल केलेलं आहे, हे मान्य करायला लागेल रश्मी. त्यामुळे हा आजचा कार्यक्रम किंवा अजूनही काही कार्यक्रम प्लॅन मध्ये आहेत, पण या कार्यक्रमाची मला जास्त आस लागली होती. कारण क्रिकेटर्स हे आहेच, परंतु कित्येक वेळेला तुला गंमत सांगू, क्रिकेट मैदानावरती असताना हं, हं. मला तिथले मूड जे दिसतात, वातावरण जे दिसतं, तिथली खेळाची जी कधी नाजूक, कधी छान, कधी भक्कम, कधी एकदम विचित्र, अशी परिस्थिती बघून मला अगं कित्येक वेळेला गाणीच आठवतात. क्या त्यामुळे बात है! त्यामुळेच आता खरं तर हा कार्यक्रमाचं खूळ आपल्या दोघांच्या डोक्यात आलं. होय, होय. बोल्ड अँड ब्युटिफुलचं, की खरंच क्रिकेटचे मूड आणि गाणी याची काही सांगड होऊ शकते का? त्यामुळे हो, आज हो. आपण तसा प्रयत्न करूयात. त्यामुळे येस. क्रिकेटच्या भाषेत मी तुला सांगतो, लेग स्टंप घेऊन उभी राहा. आता आपल्या दोघांना बॅटिंग करायची आहे. ओपनिंग पेअर आहे आपली लेले मोघे. त्यामुळे फुल ऑन आपण चांगला स्कोर करून ठेवूया. अ, रश्मी, मला सुरुवात नेहमी हॅपी मूड पासनं करूया आपण. पहिला मूड आहे हा. अ, येस. 2006 ला साऊथ आफ्रिकेला भारतीय टीम गेली होती. तो हं. काळ जरा वेगळा होता. कारण त्या काळामध्ये ग्रेग चॅपल आपला कोच होता. हं, ग्रेग हं. चॅपल आणि भारतीय संघाचं नातं फारसं गोड नव्हतं. हे ऑनेस्टली मी तुला सांगतो. होय. कारण त्या शाहरुखच्या सिनेमातलं चक दे इंडियामध्ये एक डायलॉग आहे बघ, की टीम में एक ही गुंडा हो सकता है और वो मैं हूं. हं, तशा हं. काहीशा स्वभावाचा ग्रेग चॅपल होता. आणि हं, भारतीय हं. टीम वरती तो संपूर्ण पकड अशी घट्ट करायचा प्रयत्न करत होता. सिनियर्सना जास्त हलून देत नव्हता. हो, अशा हो. परिस्थितीमध्ये तुला सांगतो, त्या साऊथ आफ्रिकेच्या टूरला आपण संपूर्ण म्हणजे वन डे सिरीज 5-0 हरलो होतो. साऊथ आफ्रिकेने आपल्याला पाण्याबाहेर नाक काढायची संधीच दिली नाही. त्या पार्श्वभूमीवरती इव्हन प्रॅक्टिस मॅच मध्ये आपला खूप चांगला खेळ झाला नाही आणि पहिली मॅच त्यांनी मुद्दामून जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियम वरती ठेवलेली होती. हं.
ज्या ग्राउंडचं काय म्हणतात त्याला एक ऑरा वेगळा आहे आणि त्या ग्राउंड वरती सॉलिड जोरात साऊथ आफ्रिकन टीम वन डे सिरीज 5-0 जिंकून आलेली असताना भारतीय टीमनी त्या टेस्ट मॅच मध्ये जो खेळ केला होता आणि जी बाजी त्यांनी पलटवली होती मला खरंच विसरता येणार नाही. आणि त्यावेळचं म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये जायची जी काही मला अगदी 2-3 वेळा संधी मिळाली भारतीय ड्रेसिंग रूम मध्ये, तेव्हा एकदा मला संधी मिळाली होती. त्यामुळे भारतीय टीमनी परदेशामध्ये 3 मॅचच्या सिरीज मध्ये पहिली टेस्ट जिंकणं हे सॉलिड होतं, म्हणजे एक बहारदार गोष्ट होती. आणि आपला कॅप्टन त्याला राहुल द्रविड होता आणि राहुल द्रविडनी मला खांद्यावर हात टाकून मी विनंती केली त्याला आणि त्यांनी खांद्यावर हात टाकून मला ड्रेसिंग रूम मध्ये नेलं होतं. तर फोटो मी पटकन तुला फक्त दाखवतो कारण तो फोटो खूप मजेदार आहे. त्यामुळे हा तो फोटो आहे. हा तो फोटो आहे की ज्याच्यामध्ये तू चेहऱ्यावरचा आनंद, वीरेंद्र सहवाग हे तू बघू शकतेस की काय मस्त मजा झालेली होती. खरंय. बहारदार, फारच बहारदार. त्यामुळे या फोटोवरनं आपण चालू करूया आणि मी विनंती करतोय की मस्त हॅपी मूडचं एक आम्हाला पहिलं गाणं ऐकव. आय थिंक हॅपी मूड आणि देव असं दोन्ही एक छान समीकरण आहे आणि वसंतराव माझे फेवरेट असल्यामुळे आय थिंक पहिलं गाणं मी वसंतरावांचंच म्हणू इच्छिते. तू सुख करता तू दुःख हरता. क्या बात है. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. गरे सने आणि सरे ग मग रे ग ग मग रे ग म प म प म प म प म ग रे ग रे सा. देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. आणि सारे ग मग सा म ग ग रे ग रे सारे 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 साने सा प म प सा प म प सा ध प म प प म प ग म प ग म रे म ग सा ग रे नी रे सा. देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती. तुझीच रे गुणगाथा, तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. झकास झकास. म्हणजे न ठरवता सुद्धा गजाननाचं काय म्हणतात त्याला स्मरण हे पहिल्याच टप्प्यामध्ये झालं, हे फार मस्त योगायोग आहे.
क्रिकेटच्या मैदानावरती रश्मी दरवेळेला सुख नांदत असतं असं नाही. कित्येक वेळेला चुटपुट लागून राहते. आणि खरंय. अशी चुटपुट मी तुला सांगतो 2003च्या वर्ल्ड कप फायनल मध्ये मला लागली होती. की 2003च्या वर्ल्ड कपला म्हणायला गेलं तर सुरुवात थोडीशी भारतीय टीमची विचित्र झाली होती. म्हणजे आपण हॉलंड सारख्या टीम बरोबर अगदी तडमडत नाही, पण असे ठेचकाळत ठेचकाळत जिंकलो होतो. होय. त्याच्यानंतर आपल्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव स्वीकारायला लागला आणि जरा असं म्हणजे वातावरण थोडंसं त्रासदायक व्हायला लागलं होतं. आणि त्याच्यानंतर भारतीय टीम झिम्बाब्वेला गेली होती. आम्ही त्याचा पाठलाग केला होता. झिम्बाब्वेमध्ये आपण मॅच जिंकली आणि तेव्हापासून आपण प्रगतीचा रस्ता पकडला. मग आपण पाकिस्तानला हरवलं, आपण इंग्लंडला हरवलं आणि असं करत करत केनिया बरोबर सेमीफायनल जिंकून आपण फायनलला गेलो होतो. ऑस्ट्रेलियाची टीम समोर होती आणि त्यावेळेला गंमत अशी झाली होती की फायनल मॅचच्या दिवशी सकाळी अचानक जोहान्सबर्गला सॉलिड जोरात पावसाची सर आली. सॉलिड जोरात. आणि ग्राउंड स्टाफ जो होता तो जस्ट गोळा झाला होता. फायनल 10-10:30 चालू होणार होती आणि हे 8 वाजता घडलं. आणि जोपर्यंत ते कव्हर्स जे आहेत त्यांनी विकेट आणि ग्राउंड झाकतील तोपर्यंत त्या पावसाने हायदोस घातला होता आणि मैदान एकदम ओलं कच्च करून टाकलेलं होतं. वॉन्डरर्स स्टेडियमच्या आउटफील्डची वॉटर ड्रेनेजची कपॅसिटी खूप सुंदर आहे. त्यामुळे तिथं ते वाळणं, ते सुपर सॉपर चालवला आणि ते वाळवलं. प्रश्न विकेटचा होता आणि विकेट हे ओलं कच्च झालं होतं आणि संयोजक इतके म्हणजे लाजवेनी चूर झाले होते की वर्ल्ड कप फायनलला जर का हो पाऊस ना. पडला आणि कव्हर्स नीट नव्हती टाकलेली म्हणून जर का उशीर झाला तर नाक कापलं जाईल. मग पळापळ चालू झाली आणि त्यांनी ते विकेट वाळवण्यासाठी डेस्परेटली प्रयत्न केला. आता समजा समजा हा टी शर्ट ओला आहे आणि मला तू अगदी सांगितलेलं आहे की युनिफॉर्म म्हण किंवा काही म्हणू की हा टी शर्ट घालूनच तुम्ही या कार्यक्रमाला बसायचं, तर मी काय करीन ओला टी शर्ट असला तर मी इस्त्री फिरवेन. आणि जर ओल्या कपड्यावरती इस्त्री फिरवली तर ते जरा असं तो कपडा विचित्र दिसतो हे होय, आपल्याला होय. माहितीये. रश्मी त्यावेळेला वॉन्डरर्स क्रिकेट ग्राउंड वरचं विकेट हे इस्त्री फिरवलेल्या ओल्या कपड्यासारखं दिसत होतं. आई ग. विचित्र दिसत होतं, विचित्र. आई ग. आणि त्यामुळे भारतीय टीमचे जे मुख्य शिलेदार होते, तेंडुलकर, द्रविड आणि गांगुली, हे तिघही विकेट वरती गेले. समोरच्या बाजूला पोंटिंग होता, तोही विकेट वरती आलेला होता. आणि तुला सांगतो दोन्ही टीमनी हे पक्क ठरवलेलं होतं की जर टॉस जिंकला तर पहिली बॉलिंग घ्यायची. कडे बिहेव कसं करेल हे कोणाला अंदाज लागत नव्हता. आणि त्याचबरोबर दोन्हीही कॅप्टन असं देवाकडे प्रार्थना करत होते की मला टॉस जिंकू देत की जेणेकरून या विकेटवरती पहिली बॉलिंग करायची संधी, बॅटिंग नको या विकेटवरती. आणि तुला सांगतो असा काही गुगली टाकलाय त्या विकेटने. आपण टॉस जिंकला, आपण पहिली बॉलिंग घेतली. पहिल्या 2 ओव्हर एकदम झामझूम श्रीनाथ आणि झहीर खानने मस्त बॉलिंग केली आणि त्याच्यानंतर ते विकेट इतकं फ्लॅट आउट झालं, म्हणजे इतकं पाटा विकेट ज्याला आम्ही क्रिकेटमध्ये म्हणतो तसं ते विकेट झालं आणि त्याच्यावरती रिकी पोंटिंगनी धुवाधार बॅटिंग केली. आई ग. 150च्या पुढे रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 350च्या जवळ गेला. आणि 2003 साली थोडंसं असं होतं की 300च्या पुढे स्कोर झाला की समोरच्या टीमला असं कॉन्फिडन्स वाटायचा प्रेशर. ना की आपण हे चेस करू शकतो. आणि त्यामुळे आपण ती मॅच मोठ्या फरकानं हारलो. ऑस्ट्रेलियानी तो वर्ल्ड कप जिंकला. आणि त्यावेळेला मला मन अगदी माझं खट्टू झालं होतं की अरे काय इतकं सुंदर फायनल पर्यंत आपण पोहोचलो आणि त्याच्यानंतर शेवटच्या पायरीला मात्र आपल्याला ठेच लागली आणि आपण अडखळून पडलो. त्यामुळे नाही विसरता येणार. म्हणजे ती जी ठेच आहे ती माझ्या मनात अजूनही आहे आणि त्याचं दुःख मला आज सुद्धा होतं. त्यामुळे हे म्हणजे आम्ही टीव्ही वरून बघताना सुद्धा आम्हाला इतकं दुःख होतं किंवा वाईट वाटतं, तर तुम्हाला तिथे प्रत्यक्ष लाईव्ह ते सगळं एक्सपिरियन्स करताना अर्थातच कितीतरी पटीने जास्त हो ते फील होत असणार. ना, हो ना. म्हणजे मला सांगा ना सर की ते तुम्ही हे सगळे लोकांना इतकं जवळून पाहिलंय, तर कसं असतं एकंदरीत म्हणजे आम्ही आता म्हणजे आपणच लंडनला भेटलो होतो वर्ल्ड कपच्या वेळी, तर ते आतलं सगळं ते कसं असतं एन्व्हायरमेंट आणि टू बी अमंगस्ट ऑल दोज कमाल लोक. नाही, पण रश्मी एक लक्षात घे की जसं मी मगाशी म्हणलं की क्रिकेटच्या मैदानावर नेहमी सुख नांदत असतं असं नाही.
कित्येक वेळेला आता क्रिकेटच्या मैदानावरती एका वेळेला सुख आणि दुःख नांदत असतं. म्हणजे गंमत बघ की तू बॉलर आहे आणि मी बॅट्समन आहे आणि तू मला बोल्ड केलं तर तुझ्यासाठी सुख नांदत असतं आणि माझ्यासाठी दुःख नांदत असतं. खरंय या गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे खेळाडूंचे मूड म्हणा किंवा त्यांची मनस्थिती याचा विचार आपण बाहेर बसून करू शकत नाही. आपण प्रत्येक वेळेला उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणताय काय खेळतय काय कसा हारले लाज नाही का यांना. पण खेळाडूंचा याच्यावरती किती परिणाम होत असतो हे मी खूप जवळनं पाहिलंय. त्यामुळे या खेळाडूंची सुखदुःख बघून त्यांची साथ दिली म्हणून ते थोडंसं नातं जुळलं, मैत्रीचं नातं जुळलं, एकमेकांबद्दलचा विश्वास आदर हा आमच्या बाबतीत थोडासा जागृत राहिला म्हणून हे करता आलं. पण जर का तुम्ही फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार केला तर माणूस म्हणून तुम्ही खूप छोटे होता आणि ते न होण्यासाठी मी प्रयत्न केला म्हणून थोडीशी मैत्री जुळली असं मी म्हणेन. वा वा वा. तुला म्हणजे तुम्ही तुमचं जे कनेक्शन आहे ते नवीन येणाऱ्या क्रिकेटर्स बरोबर तितकंच चांगलं आहे, तितकंच सचिन बरोबर तितकंच घट्ट आहे. आय थिंक ह्याचं कारणच हे आहे की तुम्ही इतकं सगळ्यांना इक्वली ऍब्झॉर्ब करता, इक्वली ट्रीट करून आपलंसं करून घेता की ते आपोआप एक कनेक्शन बनून जातं. जसं आपल्याही बाबतीत झालं की तुम्ही एवढ्या मोठमोठ्या कलाकारांना खरं तर भेटला आहात आणि इतकं जवळून सगळ्यांना पाहिलंय. पण तरीही म्हणजे माझ्यातली पण ती आर्ट तुम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि म्हणजे आय डोंट नो व्हॉट टू से. पण मी खूप ओव्हरवेल्म्ड होते की नाही योग बाकी काही नाही. त्यामुळे मी तुला दुसरं गाणं जरा म्हणजे दुःखी असं नाही म्हणणार पण त्या मूड कडे जाणार सॅड सॉन्ग असं कुठलं आठवतं का? हरिजींची एक गझल आहे, शहर दर शहर लिए फिरता हूँ तन्हाई को. जरूर जरूर. शहर दर शहर लिए फिरता हूँ तन्हाई को. शहर दर शहर लिए फिरता हूँ तन्हाई को. कौन सा नाम दूं मैं तेरी शनासाई को. शहर दर शहर लिए फिरता हूँ तन्हाई को. कौन सा नाम दूं मैं तेरी शनासाई को. शहर दर शहर लिए फिरता तन्हाई को. सगमधा धनि मग मनि मग मग गम रे गम गम रे जनि न मगनि सा. जिस तरफ जाई है खोखले लफ्जों का हुजूम. जिस तरफ जाई है खोखले लफ्जों का हुजूम. कौन समझे यहाँ आवाज की गहराई को. कौन समझे यहाँ आवाज की गहराई को. शहर दर शहर लिए फिरता हूँ तन्हाई को. सुपर्ब क्या बात आहे. कारण त्या मूड बरोबर अगदी जाणार गाणं तू सुंदरच गजल आहे. ह्या अल्बम मधली सगळीच गाणी इतकी कमाल आहेत कारण हरिजी आणि झाकीर भाई हाजीर हा जो अल्बम आहे तो इतका विलक्षण आहे की कितीही तुम्ही कितीही वेळ तो ऐकत बसू शकता पण
बोर नाही होत. मास्टर्स मास्टर्स आहे ते. आणि आपलं लक आहे की या लोकांना प्रत्यक्ष हे सगळं आपल्याला अनुभवता आलं. या खरे सगळ्या खरे. लोकांना म्हणजे मी या बाबतीत स्वतःला खूपच लकी समजतो. खूपच. मला सांगा ना प्लीज, तुम्ही म्हणजे क्रिकेटर्सना तर जवळून पाहिलंच आहे, पण त्याबरोबर तुम्ही खूप मोठ्या कलाकारांना खूप जवळून पाहिलं आहे, त्यांना भेटलात प्रत्यक्ष जाऊन, तर ते काही किस्से मला प्लीज सांगा ना. तुला सांगतो गंमत म्हणजे रश्मी, आम्ही राहायचो कन्या शाळेजवळ शनिवार पेठेमध्ये. हा. म्हणजे आमचा वाडा होता, लेले करमरकर वाडा होता. तर ते इतकं स्ट्रॅटेजिक लोकेशन होतं तुला सांगतो. त्याचं कारण नुमवीमध्ये प्रचंड कार्यक्रम व्हायचे. अच्छा. आणि नुमवीच्या प्रांगणाची एक गंमत अशी आहे की हम्म. इमारत नुमवीची दगडी आहे. त्यामुळे तिथे जेव्हा तुम्ही खास करून गाण्याचा किंवा मी तर म्हणेन इन्स्ट्रुमेंटलचा हे हम्म. जेव्हा तुम्ही तिथं ऐकता तेव्हा तिथलं एकोस्टिक्स वन ऑफ द बेस्ट आहे. वन ऑफ द वा. बेस्ट. म्हणजे मी दसऱ्याच्या दिवशी बिस्मिल्ला खान आणि जाकीर हुसेन साहेबांना ऐकलेलं आहे. मी अरे क्या बात. शिवकुमार साहेब, जाकीर हुसेन साहेबांना 4, 5, 6 वेळा तिथे ऐकलेलं आहे. हरिजींना 2-4 वेळा ऐकलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आमच्या समोर लक्ष्मी क्रीडा मंदिर म्हणून एक होतं. मग तिथे श्रावणामध्ये प्रभा अत्रेंनी श्रावणाचे रिलेटेड जी गाणी किंवा तिथले राग आणि त्याचं हे ते मी हा हा हा. ऐकलेलं आहे. त्यामुळे आणि सर्वात धमाल म्हणजे रमणबागेमध्ये सवाई गंधर्व. होय. वा वा वा. ते पण काय ऐक अगदीच परवणीत म्हणजे. अगं तुला सांगतो की कित्येक वेळेला असं व्हायचं की सकाळी माझी मॅच असायची. मी क्रिकेट खूप जी जान से खेळायचो. मॅच हा. असायची 10 वाजता. आणि तुला रिच्युअल माहिती असेल की मल्लिकार्जुन मनसूर हे शेवटून दुसरे गायचे आणि शेवटचे अण्णा गायचे, भीमसेन होय. जोशी गायचे. हो. त्यामुळे त्याच्यात व्हायचं काय की माझं मन अडकायचं की अरे भीमसेनजींना तर ऐकायला पाहिजे. तर ते मी पांढरे क्रिकेटचे कपडे घालून मी याच्यामध्ये जायचो, रमणबागेमध्ये जायचो. आणि ती वेळ अशी असायची की सकाळची वेळ की त्यावेळेला म्हणजे दरवाजावरचे त्यांचे स्वयंसेवक सुद्धा तिकीट चेकिंग सोडून अण्णांना ऐकायला जायचे. त्यामुळे आम्ही घरात चालत गेल्यासारखं तिथं जायचो आणि ऐकलेलं आहे. आणि अण्णांचं शेवटची जी पेशकश असायची ती म्हणजे कान भरून, म्हणजे बापरे. मला एक सेकंद असं वाटायचं की धबधब्यातनं पाणी वाहताना दिसतं तसं सूर कानातनं वाहतायत की काय. आई ग, आई तर ग. ते म्हणजे कमाल. हो हो पवित्र असं त्या वातावरणामध्ये ते गायचे आणि अभंग वगैरेनी शेवट करायचे किंवा बाबुल मोरानी शेवट करायचे. रडत रडत मी मॅचला जायचो. म्हणजे ते सूर आई इतके ग. भरलेले असायचे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मी प्रचंड आनंद घेतलेला आहे. आणि अजून एक गोष्ट तुला सांगतोय, तू प्लीज कोणाला सांगू नको. क्रिकेट पत्रकार असल्याचा गैरफायदा मी नाही, परंतु फायदा मी नक्की घेतलेला आहे. कारण बऱ्याचशा वेळेला असं व्हायचं की हे जे महान गायक पुण्यामध्ये यायचे, होय. त्यांना भेटण्याचं किंवा त्याचा योग हा जमवून आणण्याकरता मी खूप फुलझपट केलेली आहे. आणि ते ऐकण्यासाठी पत्रकारांना हाकलून देत नाहीत, त्यांना ठेवतात. त्यामुळे मग त्याचा फायदा घेऊन मी खूप धमाल केलेली आहे, खूप ऐकलेलं आहे मी. म्हणजे मेहदी हसन साहेबांचा किस्सा तर माहितीच आहे आम्हाला सगळ्यांना. पण असे अजून काही निवडक, काही तुमच्या आवडीचे असे कलाकार ज्यांना तुम्हाला भेटून फारच कमाल वाटलं किंवा तो अनुभव. पाकिस्तान टूरला जेव्हा मी गेलो होतो 2006 सालचं, मी तुला हे फोटो परत एकदा मी दाखवतो. कारण पाकिस्तान टूरला गेलो होतो त्यावेळेला योग असा जमून आला होता की मी मेहदी हसन खान साहेबांना तर भेटलो. मी गुलाम अली साहेबांच्या घरी जाऊन मी चहा पिऊन आलो. आणि आई ग. हो हो हो. आणि त्याच्यानंतर फैजलाबादला टेस्ट होती 2006 साली आणि ती कव्हर करायला मी फैजलाबादला गेलो. तेव्हा हे लसुबी शहा रोड म्हणून आहे तिकडे. आणि हा अच्छा. जो मुलगा आहे हा हा. त्याच्या मागची ही हवेली आहे, ही होय. रश्मी नुसरत फतेह अली खान साहेबांची हवेली. आई आणि ग. ती तुला सांगतो अक्षरशः म्हणजे सूर महाल म्हणून मी लेख लिहिला होता. कारण राहत साहेबांनी ती हवेली आमच्यासाठी उघडली. आणि हिंदी सिनेमामध्ये जसं दिसतं की एका कोपऱ्यात तंबोरा पडलाय किंवा मोठमोठी पेंटिंग्ज आहेत, तबला पडलाय, अशी ती होय. बंद असलेली हवेली बघून माझं मन हेलावून गेलं होतं. आणि इतकंच नाही तर म्हणजे त्यांच्या कथा मी ऐकल्या आणि
राहत साहेबांच्या घरी जाऊन ब्राह्मण जेवून आलेला आहे. आई ग, हे राहत क्या साहेबांच्या बात है. घरी जेवलो त्यावेळेचा हा अक्षरशः म्हणजे फोटो आहे. आणि वा वा. तुला सांगतो, राहत साहेबांनी फार सुरेख कथा सांगितली होती. ते म्हणले हम्म. की राज कपूर साहेबांच्या घरी लग्न होतं, मला वाटतं ऋषी कपूरचंच असणार. तर अच्छा. त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या म्हणजे संगीत ठेवलं होतं आणि संगीत राज कपूरच्या घरचं. कॅन यू इमॅजिन? तर त्यांनी गायला कोणाला बोलवलं होतं, तर नुसरत साहेबांना त्या पार्टीला त्यांनी गायला बोलवलं होतं. तर वाव. राजबागेमध्ये म्हणजे आर के स्टुडिओच्या त्या लॉन वरती संगीत आहे आणि पहिल्या रांगेतच खय्याम बसलेत, त्यांच्या शेजारी आशा भोसले बसल्यात आणि वा. बॉलिवूडचे हुज हू तिथं बसलेले आहेत. आणि तेवढ्यात नुसरत साहेब आले आणि त्यांचं भारदस्त पैलवानी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या बरोबरचे कलाकार सुद्धा वाजवणारे वगैरे ते पैलवानी दिसत होते. तर होय. आशा भोसलेंना ओळख नव्हती नुसरत साहेबांची आणि त्यांनी जेव्हा त्यांना वाद्य लावताना वगैरे पाहिलं, तेव्हा त्या खय्याम साहेबांना म्हणाल्या की राजभाई ने बुलाया इसलिए मैं आई हूँ, लेकिन आज शायद हमें पहलवानों का गाना सुनना पडेगा. ओ तर हो नुसरत हो. वा. साहेब हे सगळं ऐकत होते, ते रिॲक्ट झाले नाहीत. तर खय्याम साहेबांनी आशाताईंना विचारलं की आशाजी क्या आपने सुना है इनको? तर त्या हा. म्हणल्या की नाही. तर मग हं. खय्याम म्हणाले की कोई बात नहीं, हम महफिल के बाद बात करते हैं. आणि मग हम्म. महफिल तर नुसरत साहेबांनी म्हणजे पेटवून दिली अक्षरशः, यथाच आई ग. करून सोडली. आणि जेव्हा महफिल संपली तेव्हा आशाताई इतक्या लाजल्या होत्या आणि त्या नुसरत साहेबांच्या समोर जाऊन आशा उभ्या राहिल्या आणि त्या म्हणल्या कैसे बताऊं. ते नुसरत साहेब आले म्हणे कुछ मत बोलो आशा जी, हम आपके मुरीन है, म्हणजे मी तुमचा फॅन आहे. आई माफी ग. नहीं मिलेगी, जो आई आपने ग. कहा मैंने सुना था. असं म्हणून ते हसले आणि ते म्हणले माफी नहीं मिलेगी. तर आशाताई म्हणल्या नहीं नहीं ऐसा मत कीजिए, मुझे माफ कर दीजिए. तर ते म्हणले माफी इतनी मिलेगी कि अगले फिल्म हो या एल्बम में आपको मेरे साथ गाना पडेगा. वा 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 वा. रेशमी तू गंमत बघ, काय योगायोग आहे बघ, की पुढच्या ऐश्वर्या रायचा जो डेब्यू सिनेमा होता, हा हा. त्या सिनेमामध्ये त्या दोघांनी एकत्र गाणं गायलंय बघ. वा वा. म्हणजे काय काय कमाल. राहत साहेबांनी कथा सांगितली तेव्हा हा 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 म्हणजे वा. धमाल म्हणजे धमाल. आणि त्याच्यानंतर सुद्धा मी त्यांना भेटत राहिलो आणि मी शेवटी त्यांना म्हणलं की कल से टेस्ट मैच चालू हो रहा है फैसलाबाद में, तो आप कुछ संदेशा देना चाहोगे? ते म्हणले हा हा. हा, कॅमेरा ऑन कीजिए. आणि हा. त्याच्यानंतर मला वाटलं ते काहीतरी बोलतील, कुठलं तरी हा. गझल ऐकवतील काय. त्यांनी कुठलं गाणं ऐकवलं माहितीये का? कुठलं? ये दोस्ती ओ हो हो. नहीं छोडेंगे. वा पॉलिटिक्स वा. म्हणलं आणि काय हसलो होतो माहितीये का? दे धमाल माहितीये का? काय ऐक. पण त्या अर्थाने मी तुला खरंच सांगतो, मी डॅम लकी आहे की मला या अरे, लोकांना भेटता आलं आणि या लोकांबरोबर या गमती जमती करता आल्या. तर म्हणजे मला तुम्ही तर हे सगळं फर्स्ट हँड एक्सपिरियन्स केले, पण मला आत्ता ऐकताना सुद्धा इतका काटा येतोय अंगावरती की बापरे, तुमचं काय झालं असेल. नाही नाही, काटा बिटा ते सगळं लांब ठेव. आता मी नुसरत साहेबांची एवढी सुंदर कथा सांगितली, तर तुला थोडासा चॅलेंज आहे की नुसरत साहेबांचं काही ऐकवता आलं तर ऐकव ना, कारण फारच येस. आठवण आली आहे मला. मला भयंकर आवडतात नुसरत साहेब. आणि मी म्हणलं तसं मी मेल व्हॉइस गाणी अटेम्प्ट करायला मला खूप आवडतं. कारण आय फील की मग ती चॅलेंजिंग आहेत गाणी आणि कायम एक ते एक्सपेरिमेंट डोक्यात आहे की एखाद्या मुलीनी जर का ही गाणी प्रेझेंट केली तर ती कशी वाटतील. सो येस, नुसरत साहेबांचं हे माझं खूप खूप आवडीचं गाणं. तेरे बिन जिया जाए ना सांवरे, तेरे बिन जिया जाए
जलूं तेरे प्यार में, करूं इंतजार तेरा, किसी से कहा जाए ना, सांवरे तेरे बिना जिया जाए, याद तिहारी मोरा मन तड़पाए, सारी रहना नींद ना आए, याद तिहारी मोरा मन तड़पाए, सारी रहना नींद ना आए, बिरह तुम्हारी राह तिहारी, दो नैनों के दीप जलाए, जलूं तेरे प्यार में, करूं इंतजार तेरा, किसी से कहा जाए ना, तेरे बिना जिया जाए ना. सर तुम्ही म्यूटवर आहात. त्यांची गायकीच वेगळी आहे. बंडखोर गायकी म्हणतात ना, तसं मला हे वाटतं. आणि काय आवाज त्यांचा चढतो देवा रे देवा, म्हणजे बापरे, म्हणजे रेंज आणि ह्याच्याबद्दल तर काही बोलायचंच नाही. चमत्कार. आणि परत आता म्हणजे तू सुद्धा, मी पाहिलेलं आहे, आपण भेटलो त्यावेळेला, की तुमचा जीव सगळ्यांचा इथे आहे, हृदयामध्ये नाहीये, इथे आहे. तर तो जपण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता. आणि या लोकांचं नैसर्गिक देणगी अशी आहे, की जो मी तुला घर दाखवलं नुसरत साहेबांचं, त्याच्या बाहेर अजूनही पक्की सडक नाहीये. आणि त्यांचं मेन गायन हे सगळं लसुडीशाह दर्गामध्ये व्हायचं. म्हणजे इतकी धूळ आहे त्या परिसरामध्ये, इतकी धूळ आहे. आणि तरीही त्यांच्या आवाजावरती त्याचा काही परिणाम झाला नाही, किंवा काय चमत्कारच म्हणायला लागेल. खरंय खरंय खरंय. आपण गॉड गिफ्टेड. आपण हॅपी आणि सॅड असे दोन्ही मूड कॅप्चर केले. पण मला क्रिकेटच्या मैदानावरती अजून एक मूड खूप सतत दिसला, आणि तो म्हणजे फायटिंगचा, म्हणजे लढत देण्याचा, असं म्हणजे जोरदार. तर ही सुद्धा म्हणजे कथा अशी आठवते, की चेन्नईला मॅच होती इंग्लंड विरुद्ध, आणि चौथ्या दिवशी अखेरीला 380चं लीड वगैरे झाल्यानंतर केविन पीटरसननी डाव डिक्लेअर केला, आणि दिवसा अखेरीला 14 का 20 अशा ओव्हर्स काहीतरी उरलेल्या होत्या. त्यावेळेला दरवेळेला असा विचार यायचा, की खेळून काढावं, सेफ ठेवावी, मॅच वाचवायची कशी, वगैरे वगैरे, अशा चर्चा किंवा असे विचार मनात येतात. सेहवाग एकच या सगळ्याला अपवाद आहे. तो म्हणला, आज त्यांनी विचार केला, आज समोरची टीम अटॅक करणार, आपण अटॅक केला तर ते गोंधळून जातील. त्यामुळे त्यांनी सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला बोलवलं, आणि त्यांना म्हणला, ये मॅच बचाना मेरे बस की बात नाहीये, मैं जिताने की कोशिश कर सकता हूँ. ते म्हणले, म्हणजे तू करणार काय? नाही नाही, मैं तो जाके उडाने वाला हूँ. आणि त्यांनी, तुला सांगतो, चेन्नईच्या त्या चेपॉक ग्राउंड वरती इंग्लंडच्या बॉलर्स वरती असा काही हल्ला चढवलाय, की ते गांगरून गेले ग, अक्षरशः गांगरून गेले. त्यांनी त्याच दिवशी त्या 15-20 ओव्हरमध्ये स्वतःच्या 80 का 84 रन्स त्यांनी केल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी सचिननी नाबाद शतक करून, युवराज सिंगने अप्रतिम त्याच्याबरोबर भागीदारी करून भारताला मॅच जिंकून दिली होती. त्यामुळे तो एक फोटोही तुला गंमत म्हणून मी शेअर करतो. हो हो. कारण सेहवाग बरोबरचे असे किस्से आणि असे फार मजेदार असतात.
हे बघ हा तो फोटो आहे. वा वा काय गोड फोटो हा. पण त्या कमाल. त्या गमती जमती अशा असतात. त्यामुळे ग्राउंड वरती जेव्हा अशी लढत देऊन अनपेक्षितरित्या हल्लाबोल करून आपण मॅच जिंकतो, त्यामुळे त्याची मजा एक फार वेगळी असते. तर असं कुठलं लढतीचं, फायटिंगचं असं गाणं आठवतं काही? अ, अभिषेकी बुवांचं गाणं आहे, तपत्या झळा उन्हाच्या. हे हो, गीत चालवलं. बापरे! आय हां, हां, हां. थिंक प्लेयर्स खरंच त्या तपत्या झळामध्ये त्या उन्हात ते इतके जिद्दीने खेळत असतात आणि हो, हो. म्हणजे दे आर फायटिंग इट आउट. तर आय थिंक हे गाणं आहे. आणि या गाण्याबरोबर मी एक मॅशअप सारखं ट्राय केलं होतं. एक आशाबाईंचं गाणं आणि हे अभिषेकी बुवांचं गाणं. अ, ऐकवते बघा तुम्हाला कसं शाद, वाटतंय. शाद. तपत्या झळाच्या, तपत्या झळाच्या, तपत्या झळाच्या झेलीत चाललो, तपत्या झळाच्या झेलीत चाललो, मी बीज सावरांचे, मी बीज सावरांचे पेरीत चाललो, तपत्या झळाच्या उमलून काच केव्हा गोडी अपूर्णतेची पेरीत चाललो, तपत्या झळाच्या झेलीत चाललो. वैराण माळो घडा, वैराण माळो घडा, वैराण माळो घडा, बेचैन तळमळे नैराश कृष्ण मेघे, आशा कधी बुडावे नैराश कृष्ण मेघे, आशा कधी बुडावे, विरहात चिंब भिजवली भेटीत चाललो, निदान आसवांचे भेटीत चाललो, तपत्या झाडाच्या उमलून काच केव्हा गोडी अपूर्णतेची पेरीत चाललो, पेरीत चाललो, पेरीत चाललो. अरे वा वा, दुधामध्ये साखर मिसळावी तशी तू ते दोन्ही गाणी एकदम सुंदर हे करून टाकली. क्या बात आहे. फार फार फारच मस्त, फारच मस्त. थँक्यू. ग्राउंड वरती सुखाचे डोंगर किंवा हे पाहिले तसे दुर्दैवाने म्हणा किंवा पार्ट ऑफ लाईफ म्हणा, मी दुःखाच्या दऱ्या सुद्धा पाहिल्या. आणि याच्यातलं एक जे दुःख अजूनही मनात काट्यासारखं सलतं रश्मी, ते म्हणजे 2007च्या T20 आपलं मेन वर्ल्ड कप मधलं. कारण त्यावेळेला जे दुःख बघायला मिळालं ते म्हणजे त्रासदायक होतं. फारच हे होतं, म्हणजे त्रासदायक होतं. कारण हा जर का फोटो तू पाहिलास तर हा फोटो म्हणजे कथाच सांगतो की काय दुःख
हे खेळाडूंना त्या पराभवामधनं स्वीकारायला लागलं. म्हणजे नाही, अजूनही त्याच्या मनातलं ते सल ती म्हणतात ना तशी जात नाही. त्यामुळे दुःख म्हणा, डिप्रेशन म्हणा, हा सुद्धा गाण्याचा एक अंतर्भाव आहे. म्हणजे गाणं सुद्धा म्हणायला गेलं तर विरह असतो, डिप्रेशन असतं, तर तसं सुद्धा एक दुःखाची झालर असलेलं गाण्यांचं हे असतंच. म्हणजे राग असतील तर असं कुठलं आठवतंय तुला? गुलाम अली साहेबांची गझल आहे, कच्ची दीवार हूँ ठोकर ना लगाना मुझको. त्या गझला म्हणजे खरं तर त्यांना दुसरं कोणीही अटेम्प्ट करू नये अशा आहेत की इतके सुंदर कॉम्पोजिशन आहेत, पण ते गायल्याशिवाय राहत नाही. नाही, एन्जॉय त्यामुळे खरंच. कच्ची दीवार हूँ, कच्ची दीवार हूँ, ठोकर ना लगाना मुझको, कच्ची दीवार हूँ, ठोकर ना लगाना मुझको, अपनी नजरों में बसाकर ना गिराना मुझको, कच्ची दीवार हूँ, ठोकर ना लगाना मुझको, कच्ची दीवार हूँ. वादा उतना ही करो जितना निभा सकते हो, वादा उतना ही करो जितना निभा सकते हो, ख्वाब पूरा जो ना हो वो ना दिखाना मुझको, ख्वाब पूरा जो ना हो वो ना दिखाना मुझको, अपनी नजरों में बसाकर ना गिराना मुझको, कच्ची दीवार हूँ, ठोकर ना लगाना मुझको, कच्ची दीवार हूँ. काय शब्दांची ताकद आहे. काय खरंय खरंय, काय लिहिलंय. वादा उतना ही करो जितना निभा सकते हो, ख्वाब पूरा जो ना हो वो ना दिखाना मुझको. बापरे. म्हणजे कमीत कमी शब्दात इतकं ते मनातलं आणि इतकं सच्च लिहिलंय की बापरे. नाही, ताकद आहे, ताकद आहे, फार खरोखर ताकदवान. ताकद आहे. रश्मी, अजून एक मूड मला क्रिकेटच्या मैदानावरती खूप स्ट्रॉंगली अनुभवायला मिळाला आणि तो म्हणजे तुम्हाला असं कळतं की कष्ट तुम्ही करता, प्रयत्न करता, मेहनत करता, सराव करता, सगळं करता, परंतु यश आणि अपयश हे कितीही जरी तुम्ही काही ठरवलं तरी ते तुमच्या हातात असतं असं. आणि अशा वेळेला मग परिस्थिती अशी होते. म्हणजे गंमत सांगतो तुला, 2007 साली मी तुला मगाशी तो फोटो दाखवला की आपण खूप वाईट पद्धतीने मुख्य वर्ल्ड कप मध्ये हारलो आणि त्याच वर्षी आपण T20 वर्ल्ड कप मध्ये अशक्य भरारी मारून दाखवली. धोनीच्या कॅप्टनशिप खाली यंग टीमनी चमत्कार करून दाखवला आणि फायनल मॅच मी विसरू शकत नाही. परत मला त्या जोहान्सबर्ग ग्राउंडच आठवणी आहे ही, की त्या जोहान्सबर्ग ग्राउंड वरती आमची प्रेस बॉक्स 4थ्या मजल्यावरती. म्हणजे मी अशी खाली, म्हणजे मी वरती बसलोय तर माझे डोळे असे खाली दिसतील त्या नजरेने तुम्हाला मॅच दिसते. म्हणजे गंमतशीर आहे ते. आणि ज्या वेळेला 18 ओव्हर्स वगैरे झाल्या, आपण संपूर्ण मॅच अशी ताब्यात आणली होती आणि मी ठरवलं की काय वाटलं माहित नाही, मी
प्रेस बॉक्स मधनं उठलो आणि तरा 4 जिने उतरून मी त्या टनल पाशी आलो की जिथनं प्लेयर आत जा येत जा करतात ग्राउंडवर यायला झाला. म्हणलं फायनल जिंकण्याचं तिथलं सगळं ते वातावरण हे मला बघायचं होतं. त्यामुळे मी ते उतरून त्या बाउंड्री लाईन पाशी येऊन थांबलो. 18वी ओव्हर चालू झाली आणि त्या मिसबाऊ लोकनी अशी काही धुलाई केली तुला सांगतो. बापरे. बाप रे बाप. आणि शेवटची ओव्हर चालू येत असताना अचानक परिस्थिती अशी निर्माण झाली की अरे आता मॅच कोण जिंकणार, कारण आपल्याला संधी होती तेवढीच त्यांना संधी निर्माण झाली. शेवटची ओव्हर चालू झाली, जोगिंदर शर्माच्या हाती धोनीने बॉल दिला. त्या बिचारा घाबरलेला होता, भेदरलेला होता. त्यांनी पहिला एवढा वाईट टाकला, धोनी त्याला काही बोलायला गेला नाही. दुसरा बॉल त्यांनी वाईट टाकला, धोनी त्याला बोलायला गेला नाही. तिसऱ्या बॉलला मिसबाह उल हकनी समोर इतकी लांब सिक्सर मारली की जणू काही 6 नाही त्याला 12 रन्स द्यायला पाहिजे, इतकी लांब सिक्सर मारली. आणि त्यावेळेला म्हणलं काय चालू आहे, म्हणलं क्रिकेट देवाच्या मनामध्ये काय आहे. आणि अशा वेळेला अक्षरशः तुला सांगतो धावा चालू केला की म्हणलं क्रिकेट देवाला मी म्हणलं की अरे बाबा दरवेळेला असं नको करू, कधीतरी आमच्या याच्यामध्ये निर्भेळ यश दे. आणि त्याच्यानंतर आपण ती मॅच जिंकलो आणि हा फोटो मुद्दाम मी ग्राउंड वरती जाऊन त्यावेळेला, कारण मला त्यावेळेला बीबीसीचं काम करत होतो त्यामुळे राईट होल्डरचा पास मिळाला होता आणि ग्राउंड मध्ये जाऊन मी हा फोटो काढलाय. बेभान. म्हणजे टीम वरती फोटोसाठी नाही तर ते आयुष्यच करत होते. त्यामुळे हा फोटो खरोखर मी कधीच विसरणार नाही. अप्रतिम. म्हणजे या स्मृती काय आहेत त्या 2007 साली मी दुःखाचे दशावतार पाहिले आणि यशाचं हे वेगळं रूपही पाहिलं की ज्यावेळेला यंग इंडियन टीमने आपल्याला T20 वर्ल्ड कप तो सुद्धा पहिला आपल्याला जिंकून दाखवला. त्यामुळे हे जे देवाचा धावा आहे याच्याबद्दल काहीतरी ऐकव. येस, तुम्हाला एवढं सगळं लक्षात आहे, तुम्हाला साष्टांग दंडवत आहे. मी जगलो हे सगळं. हे खरंय. नाहीये, हे मी वाचलेलं आणि टीव्हीत बघितलेलं नाहीये. हे सगळ्या गोष्टी मी स्वतः जगलोय आणि त्यामुळे आठवण्याचा प्रश्नच नाही, कारण हे सगळं आयुष्यात घडलंय माझ्या. त्यामुळे ते काय प्रश्नच नाही, ते माझ्या सोबतच आहे. वा 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 वा. येस, तो ह्या नोट वरती किशोरी ताईंचं बोलावा विठ्ठल. हो 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 हो. देवाचा धावा गरजेचा आहे. बोलावा विठ्ठल, विठ्ठल बोलावा, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल. येणे सोसे मन, येणे सोसे मन, झाले हवाभरी, येणे सोसे मन, झाले हवाभरी, परत मगारी येत नाही, परत मगारी येत नाही. बोलावा
बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल. अरे बापरे, आषाढी आत्ताच झालीये ग, आषाढी आत्ताच झालीये आणि लोकांना जाता आलेलं नाहीये. पण जाता आलेलं नाहीये, हो ना. नाही, पण पण अशा कंपोजिशन ऐकलंय की तल्लीन शब्दाचा अर्थ मला कळतो खरंय खरंय आणि तुम्हाला प्रत्यक्ष जायची गरज नाही, तुम्हाला मंदिरात गेल्याचाच फील येतो. खरंय खरंय. म्हणजे आता रिसेंटली मी काही 2 पेजेस साठी फेसबुक लाईव्ह केलं, जे व्हर्च्युअल वारी करतायत सगळ्या वारकऱ्यांसाठी, की त्यांना तो एक फील देता येईल. मग ते अभंग गाणं असो किंवा ते किस्से असो, असे वेगवेगळे ते काही काही फेसबुक लाईव्ह सेशन्स ऑर्गनाइज करून म्हणजे प्रयत्न करतायत. पण तरीही तो तिकडे जाऊन जो एक तो फील येणार आहे, तो समहाऊ यावर्षी जरा अनफॉर्च्युनेटली नाही मिळणार. पण लेट्स होप की हे सगळं लवकरात लवकर संपेल आणि सगळ्या वारकऱ्यांना परत एकदा ते फिलिंग अनुभवायला मिळेल. पण हा कार्यक्रम झाल्यानंतर मी म्हणेन की आपण निदान एक गोष्ट तरी नक्की करूया की जेव्हा कधी हे संकट मिटेल आणि बाहेर जायची परवानगी मिळेल, तेव्हा होय, आपण आळंदीला जाऊन माथा टेकून नक्की येऊया आणि अगदी. तो नक्की. शहारणारा पिंपळ काय आहे हे आपण जरूर जाऊया, आपण रश्मी जरूर जाऊया. नक्की, नक्की. नक्की जाऊया आपण. जसा हा कार्यक्रम तुझ्या आणि माझ्यासाठी एका अर्थाने हे स्वप्नच होतं की अरे क्रिकेट आणि संगीत हे बरोबर जातं का, मूड्स हो. जे असतात ते म्युझिक मध्ये जेवढे ठळक दिसतात तेवढे क्रिकेटच्या मैदानावर दिसतात का, याची सांगड काय आहे. हं. तर हे खरोखर माझ्या दृष्टीने हा कार्यक्रम म्हणजे सुद्धा स्वप्नपूर्ती आहे आणि खरंय. रश्मी क्रिकेटच्या मैदानावरची स्वप्नपूर्ती ही अर्थातच 2011 सालचा जे वर्ल्ड कप जिंकलो आपण, की तोडच नव्हती त्याला, कारण खरंय. खरोखर वेड लागलं होतं. म्हणजे कारण इतके वर्ल्ड कप कव्हर केलेले होते आणि प्रत्यक्षात मात्र आपल्याला ह्या मुवमेंट बघायला इतका आई वेळ लागला गं! आणि इतकं म्हणजे अजूनही आठवलं तरी असं ते हरवून अगदी. जायला होतं. बापरे! ते पण सगळे प्रफुल्लित चेहरे, फुल ऑफ एनर्जी. आम्ही इथे टीव्ही समोर सगळे नाचत होतो आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे होतात. बापरे! ते फिलिंगच वेगळं आहे. वेळ बापरे! लागलेला प्रकार होता. परंतु या फोटो मधलं तुला वैशिष्ट्य कळतंय का? हा जो मी दुसरा फोटो दाखवतोय, बघ जरा बघ. अं, नाही. सांगतो तुला, कॅप्टनच दिसत नाही तुला फोटो. ओह! धोनी कुठे आहे मला सांग. हो, खरंय. आता मी नीट बघते तर दोन्ही नाही दिसत आहे. कमाल गोष्ट ही आहे रश्मी, की मला हा फोटो दाखवून दरवेळेला असं सांगावंसं वाटतं की महेंद्रसिंग धोनी हा अजब माणूस आहे, अजब. म्हणजे तो अं, भूतकाळात तर अजिबातच रमत नाही, भविष्य काळात तो डोकावून बघत नाही, तो वर्तमान काळात जगतो. त्यांनी 2007चं दुःख पाहिल्यानंतर ठरवलं होतं की क्रिकेटच्या यश अपयश, जय पराजय या मोहजालात अडकायचं नाही, ते हं, हं. स्टेशन लगेच मागं सोडून द्यायचं. म्हणून हा पंटर कप घेतल्यानंतर त्यांनी टीम मधल्या सर्वात यंग पोराच्या हातात तो कप दिला आणि तो कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. आई गं! मग आई गं! थक्क धिस इज करून सो थक्क ग्रेट. करून म्हणजे खरंच आणि कमाल. धोनी जेव्हा आला होता, तेव्हा त्याच्याविषयीचं जे एक परसेप्शन होतं किंवा तो जसा होता एकदम अग्रेसिव्ह आणि सडनली तो म्हणजे ग्रॅज्युअली तो असा एकदम काम अँड कंपोज्ड त्या रोलमध्ये इतका परफेक्ट फिट झाला कॅप्टन्सीच्या, की म्हणजे टू मोल्ड युअरसेल्फ असं एवढं ड्रास्टिकली आणि एवढं ग्रेसफुली हे किती शिकण्यासारखं आणि किती अवघड आहे खरं तर. परवाच त्याचा वाढदिवस आला रश्मी. होय. 7 तारखेला तर काही पोचण्याचा काही संबंधच नाही, म्हणून मी 6 तारखेलाच त्याला पोचलो त्याच्यापाशी फोनवर आणि हां. त्याला म्हणलं, लेले साहब ये मनाने की बात नहीं है, उमर बढ़ रही है म्हणला.
ते खुशी आई मनाने की गं. बात नाहीये म्हणला. कमाल आहे, कमाल आहे. पण कार्यक्रमाचा शेवट हे स्वप्नपूर्तीचं जे एक सुख होतं, जे आपल्या मनामध्ये आता ऑलमोस्ट 10 वर्ष होतील पुढच्या वर्षी या गोष्टीला. पण ते होय, होय. स्वप्नपूर्ती प्रत्येकाचं स्वप्न असतं आयुष्यामध्ये. हो. प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर ते पूर्ण झाल्यानंतर एक जे भरून पावल्याची भावना येते. तसं आय थिंक परत एकदा किशोरीताईंचाच आहे कॉम्पोजिशन अवघा रंग एक झाला. आय थिंक त्यातनं सगळेच फिलिंग्स कन्वे होतात, की ते एक पूर्णत्वाचं फिलिंग, ते एक सॅटिस्फॅक्शन, ते स्वप्न पूर्ण झाल्याचं तो आणि शब्द बघ, शब्द बघ, अवघा रंग एक झाला. आणि भैरवी. सो आय थिंक आपल्या ह्या सेशनची पण एक छान सांगता जरूर, या गाण्याने. जरूर, जरूर. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला मी तू पण गेले वाया मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया पाहता पंढरीच्या राया अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला 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 वा 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 मजा आली, मजा आली. रश्मी, खूप मजा आली. फारच मला तर म्हणजे स्वप्नपूर्ती ऍक्च्युली खरंच माझी झालेली आहे आणि मला खूप छान वाटलं तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्ही फार सही आहात आणि आता हे लॉकडाऊन संपलं की आपण प्लीज एकदा पर्सनली भेटून आपण एकदा लाईव्ह जाऊ जरूर, म्हणजे जरूर.
आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण एक ती लाईव्ह मैफिलीची मजा वेगळी आहे. आनंद देत राहू. मलाही याचा मी अगोदर म्हणलं तसं मी अभिमानाने सांगतो मी कानसेन आहे. त्यामुळे मला हे ऐकायला नाही करायला खूप आवडतं. त्यामुळे खूप आनंद. खूप मज्जा आली सर. थँक यू सो मच तुमच्या सगळ्या प्रोत्साहनासाठी आणि इतक्या सपोर्टिव्ह तुमच्या सगळ्या जेस्चरसाठी. खरंच थँक यू. इट रिअली मीन्स अ लॉट. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला कार्यक्रम सादर करताना आम्हालाही दोघांना खूप आनंद झाला आणि बघा, तुमच्या चरणी सादर केलेला आहे. आवडला तर जरूर कॉमेंट करा. जर काही सूचना द्यायची असली तर मोस्ट वेलकम. पण आम्ही हा प्रयत्न चालू ठेवणार आहोत, कारण क्रिकेट आणि संगीत हे मला बऱ्याचशा वेळेला बरोबर जाणारं वाटतं. त्यामुळे येस. असे प्रयत्न करत राहू, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत राहू. पण हे सादर करताना आम्हाला खूप आनंद झाला. थँक यू सो मच. येस. थँक यू. थँक यू.